स्वप्नातल्या दुःखाचा काय करायचा नाही, नाश करायचा नाही, फक्त जाग व्हायचं. काय करायचं? जसं एखादा स्वप्नातला माणूस वाघ माग लागला म्हणून बरळू लागला, किंवा स्वप्नातल्या माणसाला कॅन्सर झाला असा भ्रम झाला आणि तो कॅन्सर निवृत्ती करता औषधी द्या म्हणून बरळू लागला, तर जाग असणाऱ्या माणसानं त्याला दवाखान्यात न्यावा का नाही? किंवा वाघ माग लागला असं जर म्हणू लागला तर जागा असणाऱ्या माणसानं काठ्या आणाव का नाही? मग जागा असणारा काय करतो? त्याला जाग करतो. काय करतो? त्याला जाग करतो. तू त्याला एकदा जाग केलं की तोच म्हणतो वाघ नव्हता. मग आता जागा असणाराला माहिती वाघ नाही, कारण झोपलाय कुठं? घरात झोपलाय. तो काय व्हायलाय? बरळायला लागलाय. मग आता त्याचा वाघ हाणून द्यायचा का? आणि जागा असणारा जर काठ्या आणू लागला तर ह्यो बी झोपलेलाच म्हणावं लागेल, ह्यो मूर्खच म्हणावं लागेल. तो झोपलेला आणि ह्यो मूर्ख कसा? मग आता त्या जागा असणारा काय करावं? त्याला जाग केला. आणि तो एकदा जागा झाला की त्यालाच विचारावं कुठे आहे वाघ? ते म्हणेन आता इथं नाही. त्याला म्हणावं कुठं होता? तर ते म्हणेन कुठंच नव्हता. मग त्याला फक्त काय करायचं? आता जाग करायचंय. तसं हे सगळे म्हणाले ना, हे प्रपंच आहे, जन्म आहे, मरण आहे, सुख आहे, दुःख आहे, वासना आहे. मग आता आणि साधू संताला प्रपंच नाही, साधू संताला परमात्मा आहे आणि आपल्याला प्रपंच आहे. मग आता संतांनी काय करावं? याचा प्रपंच घालवायचा का? जन्म मरण घालवायचं का? दुःख घालवायचं का? वासना घालवायच्या का? नाही. काऊन नाही? तर त्या मग सगळे रडायला लागले ना. आता संताला शरण गेले समजा की आमचं काय घालवा? दुःख घालवा. मग आता ते दुःख घालवा तर ते काय म्हणले? सगळे गेले ना की महाराज आम्हाला जन्म मरणातून काय करा? पार पाडा. तर ते म्हणले असं करा गड्या, जाग व्हा. काय व्हा? त्यानं जाग करायला सुरुवात केली. आपण जन्म मरणातून पार पडायला गेलो आणि ते म्हणले आहे आम्ही कोण? करावा विचारण म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ते म्हणले तुम्ही कोण आहेत? हे काय करा? ते म्हणले आम्ही आधी तिकडून बेजार होऊन आलो, तुमच्याकडं आलो. आम्हाला वाटलं हे काहीतरी आता जादू मंत्र करून आशीर्वाद देऊन आमचं काय घालवतेन? दुःख घालवतेन. तुम्ही पुन्हा एक काम लावलं आमच्या मागं. कोणचं? करा मी आहे कोण विचार. तसे परमार्थ करणारे लोक आले बिचारे. आता ते तिकडून तावून तपून बेजार होऊन आले ना इकडं. आता चला बा महाराजाकडं. इकडून तर काही दुःख जाईन. मग काय करा? चला प्रवचन चालू आहे तिकडं तरी जाईन आपलं. मग आता इकडं आले. मी इकडं आल्यावर द्या महाराजांना काय आशीर्वाद, काय जादू मंत्र काय करा ना. याचं दुःख घालवा ना. तिकडून होऊन बेजार होऊन आले. इकडं आल्यावर ते करा म्हणजे करा श्रवण, एकाग्रतेनं ऐका, म्हणजे डोकं खा. पुन्हा नुसतं ऐकत नाही तर मनन करा. निधिध्यासन आहे आम्ही कोण? ते म्हणले तिकडं एक काम यायनी एक लावलं दुसरं काम. त्याच्यानं लोक येत नाहीत तर आणि आपल्याला वाटतं त्याच्या मायले लोक आधीच बेजार तिकडं आणि आपण बी यायला काय करा. पण आता करा काय त्याला? जाग केल्याशिवाय पर्याय नाही. ते म्हणजे आधीच आम्ही बेजार त्याच्याकडे जात करा श्रवणन मनन दिदी ध्यासनन. त्याच्यापेक्षा काय करणं ना ग? तिकडे घडीभर टाळ्या वाजवायला लाव बाबा.
लावा तुम्ही, जसा एखादा जप करायला लावा, इतकं तितकं काही, आणि जाईन म्हणा आता तुमचं देवाच्या कृपेनं दुःख जाईल. हे आम्हालाच बेजार करायले, काय करायले. हा, पण आता ते जागत होणं ना आता. बरं, जाग होणं म्हणजे काय लय अवघड आहे काही नाही. चला, म्हणून काय व्हायचं आपल्याला, तुम्ही जेव्हा जाग होताना तेव्हा ह्यो प्रपंच हाणून द्यायचं काम नाही. तुम्हीच म्हणता न झाला प्रपंच आहे परब्रह्म. काय काय म्हणून प्रपंच हाणून द्यायचा नाही. या सगळ्याला काय करायचे, जाग करायचे. जाग व्हायचं का, जाग होता का जागी. आता जाग कोणाला करता येते, झोपलेल्याला. पण ज्यानं झोपीचं सोंग घेतलं त्याला कसं जाग करा. हा, म्हणून झोपीचं काय घेऊ नका आता. हा, म्हणून महाराज म्हणतात, काय म्हणते ते, डोळे झाकून रात्र करू नका. काय करू नका आता. हा, डोळे झाकून रात्र करू नका. म्हणून बाबा हो, आपल्याला जाग सुद्धा व्हायचं नाही. हे कसे येतं, जागेच येतं, जागेच येते, लक्षात आणून द्यायचं. चला, म्हणून आपण म्हणतो आहे आम्ही कोण. हा, मी ऊन निघावं लागत तेव्हा प्रपंचाचा काय होईल, बाद होईल. मग मी कोण. मग ते म्हणते रोज महाराज ते सांगते काय, मी कोण. पण तुला माहित आहे का मी कोण, याच्यात काय मजा येतं. अरे मी तो वासुदेव तत्वता. मी कोण, हा, ह्यो मी म्हणणारा कोण आहे, वासुदेव आहे, परमात्मा आहे. आणि ह्यो नुसता परमात्माच नाही तर प्रगट परमात्मा. कोणचा परमात्मा, हा. आता ह्यो प्रगट जर परमात्मा आहे तर महाराज सांगणार तरी कोणावर सांगणार, मीहूनच सांगणार. कारण मीला सोडून काही बी सांगा तुम्ही, ते परमात्मा नाही. काय नाही, सांगाव तरी काय. मी नाही सांगाव तर सांगाव काय. आपल्याला वाटतं रोज 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 तेच काय सांगाव. अहो, काही बदलून बदलून सांगा असं मला पण वाटतं बरं का. काय करा आता, कराव काय. जाणणाऱ्याला सोडून सांगाव तर सगळं मरणार. काय काय सांगा. मला वाटतं कधी कधी वैकुंठाबद्दल सांगा, कधी कधी स्वर्गाबद्दल सांगा, कधी कधी अवताराबद्दल सांगा, कधी कधी पुण्याबद्दल सांगा. सांगाव नाही कसं. पण आता कराव काय त्याला. ते जे सांगा ते मरत. काय होतं, आणि मग मरत ते काय सांगा. काय करा. आणि मग सांगताना ते चांगलं म्हणून सांगावं लागतं पुन्हा. म्हणजे जे मरत त्याला चांगलं म्हणून सांगावं लागतं. आता आधीच ह्या लोकांनं इकडं मरणारं चांगलं म्हणून सांगितलं, हे डोक्यात शिरलेलं आहे. हेच काढायचं पडलंय आपल्या. तर पुन्हा स्वर्ग म्हणून चांगला सांगा, अवतार चांगले सांगा, अवतारातला संसार चांगला सांगाव. तो डोक्यात शिरायचा पुन्हा. म्हणजे हे एक पहिला शिरलेला, तो पुन्हा शिरलेला, पुन्हा तो बसा का काढी. त्याच्यामुळे ते डोक्यात घालायचं नाही. मग काय सांगाव आता. नाही सांगाव तर काय सांगाव की मी. काय सांगाव आता, मी. आता मी सांगताना लोकांना ऐकू का ना ऐकू, पण मी सांगण्यात परमात्म चिंतन झालं सांगणाराचं. आता सांगणाराचं कल्याण. बरं, मी न भी त्याला काय करायचं, संसार बंधनातून काय व्हायचं, पार पडायचं. आता कोण मी. येरी चिंतन कशाचं करतो रोज आपण. इतक्या दिवसापासून संसाराचं चिंतन करता कटाळे तरी माणसं कधी. काय चालत बरं रोज. वावर काय, घर काय, पैसे काय, पोरं काय, दवाखान्यात न्यायचे काय, घरी आणायचे काय, मसन वाट्यात न्यायचे काय.
अरे इतकं चालत आणि रोज काय चालत हे? हार घालायचे काय, खेटर खायचे काय चालत ना. हेच काय यायचे संसारामध्ये, हेच आहे ना. याचा कटाळा आला का अजून बी मजाच वाटायली. मग आता इतकी खेटर खाणाऱ्याला जर याच्यात मजा वाटायली तर इकडं कशी मजा येईन त्याला. म्हणून ती कळली काय यायला पाहिजे. अरे ते मजा येण्यासारखं हे का उभागण्यासारखे ते आता. हा म्हणून जो उभागला तो म्हणून महाराज सांगा कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील ऐशे सांगा तुम्ही. हा करा समाधान. हा त्याला सांग जाऊ महाराजानं, बाकीच्याला सांग जाऊच नाही. पण आता का करता चला. म्हणून मी कोण चला आहे आम्ही कोण. कोण मी जाणणारा. काय घ्या आता जाणणारा. आणि जाणणारा मी म्हणलं की मी शरीर नाही, मी प्राण नाही, मी मन नाही. कारण शरीर कसं आहे न जाणणार, प्राण न जाणणारे, मन न जाणणारे, आपण जाणणारे. म्हणलं की आता आपण शरीराहून कसे वेगळे, आणि शरीराहून वेगळे म्हणलं की मरणाहून वेगळे. कारण आता आपण जाणणारे म्हणलं की नित्य आहोत. कसे आहोत. मग जाणणारा मरत नाही तर बरं आहे का नाही. मग न मरणाऱ्याचं रोज रोज चिंतन केलेलं बरं आहे का नाही. अरे मरणाऱ्याचं रोज रोज चिंतन करण्यापेक्षा न मरणाऱ्याचं चिंतन करण्यात मजा यावा का नाही. पण ज्याला मरणाऱ्याचं चिंतन करण्यात मजा येत असती ना, त्याला न मरणाऱ्याचं चिंतन करण्यात मजा येत नसते. आणि ज्याला न मरणाऱ्याचं चिंतन करण्यात मजा येत असती ना, तो मरणाऱ्याचं कशाला चिंतन करीत असतो. चला कोणच्यात मजा येते तिकडे तुम्हाला. आता त्याच्यात मरणाऱ्याचं चिंतन करण्यात मजा यावा का दुःख व्हावा. कोणी मरणाराबद्दल बोलायलं ना तर माणसाला वाटावं हे कवा बंद करतं बाबा ही कटकट. काय असं जेव्हा वाटत का तेव्हा इकडं हे होईल बरं का, तवरक नाही होणार. आता काय काय म्हणून मरणाराबद्दल काय वाटू नाही, ऐकू बी वाटू नाही, बोलू बी वाटू नाही, पाहू बी वाटू नाही. काय करू नाही. तिकडूनच जरा असं धुवून ये जा. कसं याचा जरा आता साफसफाया करून ये जा. काय करून मग आता इथं कळायला काय उशीर बाबा, काय उशीर त्याला कळायला. ते म्हणतात महाराज रोज बी सांगावं ध्यानात राहत नाही. अरे काय नाही ध्यानात राहायला, काय उशीर नाही बाबा. हो कुठंतरी दोष आडवे आले रे तुमचे. काय आले आता कुठंतरी अंतःकरण अडकलेलं आहे. काय झालेलं आहे. मग आता तुम्हाला इथं मला कळून देता येईल, पण अडकलेलं ज्याचे त्यालाच काढावं लागेल का नाही. आता काय करावं लागेल. तुम्ही म्हणता कसं काढावं महाराज. मग त्याचा आम्ही सांगतो ना कसं काढावं. तर काय करावं. रोग कसा घालवा हे डॉक्टर सांगेन ना. मग काय सांगेन तो सांगेन अशा अशा गोळ्या घे, आणि अशा तर गोळ्या घीच, पण अशी अशी पथ्य पाळ. काय कर तिकडून काय कर. समजा कप झालाय, काय झालाय. मग ज्याला कप झाला त्याला कप निघायचं औषध देतं. ते तुझा काय होईल. पण चहा किती बाऱ्या पेता असतो ते मला 5-10. तो कसा पेतो ते म्हणलं हॉटाला हॉट चिटकले तर लवकर निघत नाही. तर
असा चहा पितो. किती पितो त्या मला 2-2 कप एका बसणीला. ते म्हणला आधी चहा सोडित असला तर औषध देतो, नाही तर बदनामी मई होईल. चहा सोडतो का तू? मग चहा सोडाच लागन का नाही त्याला? मग नुसता चहा सोडून जमन का? दिलेल्या औषधी बी घ्यावं लागते. मग इकडून औषधी बी घ्यावं लागत्यात आणि तिकडं तुम्ही घरी आल्यावर औषधी घेतल्या, तिथं कबूल केलं. घरी आल्यावर औषध घेणं सुरू झालं, पण चहा नाही सोडा. 2 कप वाढीवला. काय केला? तर खोकला जाईनच का नाही? पुन्हा गेला डॉक्टरकडं. ते म्हणला सगळं औषध घेतलं ट्रीटमेंट डॉक्टर साहेब, पण खोकला गेलाच नाही. ते म्हणला चहा सोडा का? ते म्हणला 2 कप वाढीवला. काय केलं आता? ते म्हणला तू आता जसा आला तसाच घरी जाय, घेऊन फायदा. मग आता औषध घ्यावं लागेल कोणाला? आपल्याला. आणि पथ्य पाळावं लागेल कोणाला? आपल्याला. तर काय जाईल? उपाय कोण सांगेन? डॉक्टर. तसं संत काय करते? उपाय सांगते. इकडे आत्मचिंतन करा हे उपाय सांगते, तिकडे संसार डोक्यातला काढा हे सांगते. तुम्ही म्हणता जाईन, तो कशानं जाईन ते सांगते. तर की त्याचं तुम्ही असं चिंतन करा, या नित्य मलिन दुःखरूप चिंतन करा. आणि दुसरं असं करा की त्याच्याबद्दल कोणी नित्य म्हणून, शुद्ध म्हणून, सुखरूप म्हणून ऐकत असन, सांगत असन तर ऐकू नका. तसं बोलू पाहता का? तशी पथ्य जमन का तुम्हाला? पहा बाबा. तर याचा दवाखान्यात कशाचा? तर याचा ऐकायला मग काय करता आता त्याला? नाही तर डॉक्टर बेजार आणि तुम्ही बेजार. तसं करू नका. आणि पुन्हा आमच्या औषधीची बी बदनामी की इतक्या दिवसापासून चिंतन करायला ना अजून काहीच कळालं नाही. म्हणजे कशाची बदनामी? औषधीची बदनामी. डॉक्टरची फुकट बेजारी आणि याचा रोग जशाला तसा. तसं करू नका. म्हणून काय करी जा जरा. आज करी जा. नाही तुम्ही कवरा कभी आले का काकडे बाई अशा काही होणार नाही, उलट वाढत काय होईन. तुम्ही महाराज माझ्या ध्यानातच राहत नाही. सगळ्याच्यात तसं आहे बरं का, आज काही नाही. आता काय करता? मला वाटतं आता कुठं नेहमी दुःख यायचं अंत करणं चलू दे बाबा. घडीवर ऐक बेजार व्हा सांगतानाच मला माहिती का आता ध्यानात राहत नाही, पण करता काय आता त्याला? चला म्हणून चाललं बाबा. म्हणून मी कळणं काय लय अवघड आहे काय? थोडी गोष्ट आहे ती का? मग मी म्हणलं की कोण आहे आता? जाणणारा. जाणणारा न बदलणारा एक. काय आहे तो? मला इकडंच दिसत आता जास्त. मला जाणणारा न बदलणारा तिकडं जायचं बरं का. तुम्हाला अरे जाणणारा न बदलणारा एक म्हणलं की शरीरावरून कसा झाला? आणि शरीरावरून वेगळा म्हणल्यावर न मरणारा, न बदलणारा, न मरणारा, न बदलणारा, शुद्ध असणारा म्हणल्यावर चांगला का नाही? मग आता तुम्ही तुमच्यानं शोभता का कशानं शोभता? अरे आपण शोभतो आपल्या ज्ञानानं, आपण शोभतो आपल्या नित्यत्वानं, आपण शोभतो आपल्या आनंदानं. आपण आपल्यानं चांगले का कशानं चांगले? मग आपण आपल्यानं चांगले आहोत, आपण स्वरूपानं चांगले आहोत का लोकांना चांगलं म्हणल्यावर चांगले? मग आता आपण चांगले आहोत ना,
मग आपण आपल्या आनंदात राहू. कशा आनंदात राहू? नुसत्या आपल्याच आनंदात राहू का आपल्या महिमेत राहू? आणि आपल्या जेव्हा महिमेत राहू तेव्हा आपण आपल्यानं आनंदी राहू का लोकांच्या तोंडाकडे पाहू आपल्याला का चांगले म्हणते म्हणून हे नाही. मग आपल्या भूमिकेनं आपण आनंदी राहू. आणि मग आपल्या भूमिकेनं जर आपण आनंदी राहू तर याच्यात कशाला शिरू आपण, याच्या कशाला नादी लागू. मग आता म्हणून व्यवहार करावा लागतो तो नाईलाजानं असतो. हौशी करणं हा मूर्खपणा आहे. म्हणून किमान काय सोडा पहिल्या? अरे ऋषी मुनी आहार सोडला त्यानं हवेवर राहिले, हवेवर परमात्मा प्राप्तीसाठी. कशावर? हवेवर झाडाचा पाला खाऊन राहिले. आपण नुसते हौशी सोडू शकत नाही तर काही सोडीन तर. म्हणून बाबा हो इतकं तरी करा. संताच्या संगतीत तुम्हाला संतांनी घरपोच केले, पण काय सोडा? त्या हौशी सोडा. म्हणजे काय काय सोडा? नुसत्या घालण्यातल्याच हौशी सोडू नका, बोलण्यातल्या बी हौशी सोडा. कशातल्या? म्हणून गरजेपेक्षा बोलणं म्हणजे हौशीचं बोलणं. सगळं ध्यानात घ्या. मला एवढंच सांगायचंय सगळ्याला. गरजेपेक्षा ऐकणं म्हणजे हौशीनं ऐकणं येते. झालं? गरजेपेक्षा खाणं हे सुद्धा कसं आहे? हौशीनं खाणं आहे. हौशीनं चटकदार खाणं आहे. खाणं म्हणजे काय ते? हे हौशीचं खाणं आहे. चला, म्हणून गरजेचं. सगळ्याच गोष्टी कशा? गरजेच्या. गरजेचं मनात चिंतन करणं. समजा गरजेचं आता भाकरी करायच्या म्हणजे तितकं चिंतन करणंच आहे का? नाही. पण अनावश्यक मनात चिंतन करणं म्हणजे हौशीचं चिंतन करणं आहे. म्हणून नुसत्या घालण्यातल्यात लेण्यातल्याच हौशी नाही सोडायच्या. पाहण्यातल्या बी हौशी, आता ऐकण्यातल्या बी, खाण्यातल्या बी, म्हणून सगळ्याच काय सोडा? त्या हौशी सोडा. हौशी सोडायला काय अडचण आहे का? आता व्यवहार सोडा म्हणायलो का मी? आता खाणं सोडा म्हणायलो का? नाही का? काय सोडा म्हणायलो? पण हौशी जर सोडायच्या नसत्या बाबा हो तर मग नियतच नाही म्हणावं लागेल का नाही? आता चला, म्हणून हौशी न सोडता महाराजाकडे या जाऊच नका तुम्ही आता. कारण हौशी न सोडता महाराजाकडे येऊन जर बसतान तर पुन्हा महाराजाला त्रास दिल्याचं पापी पुन्हा डोक्यावर बसन तर जास्तच अंतकरण खराब होईल. इतकं बी सावध राहा जाता. काय करी जाता? म्हणून ते सुटत नसन ते इकडे या जाऊच नका. कारण इकडं बी दोष घेऊन जातात पुन्हा. काय जातात? नाही तर मग कळायला काय उशीर लागणार आहे तुम्हाला? आणि तुम्हाला सांगण्याकरता तर साधू संताचा काय आहे? अवतार आहे बाबा हो. तुम्हाला सांगण्यातच त्याला आनंद आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तुकाराम महाराज म्हणले माझं जीवन आहे ते कशा करताय? आता उपकारा करता जगतोय मी. म्हणून संत हे कशा करता जगतात? उपकारा करता जगतात. म्हणून सांग. नाहीतर ह्या गोष्टी. चला, मग आपला विषय चालला होता हे मोठाल्या गोष्टी करायलीत माणसं. हा विज्ञानात्मकू भाऊ तया विवरिता. ह्या जगाचा जर विचार करू लागला तर हे जग काय तर भास आहे. कोणाचा भास? तर जाणणाराचा. जाणणारा कोण आहे? आपण जाणणारे न बदलणारे एक आहोत. आणि शरीर न जाणणारं बदलणारं अनेक आहे. मग हे अनेक आहे. नुसतं अनेकच नाही तर जड बी आहे, हे मरणारं बी आहे आणि दुःखरूप बी आहे. ना आपण जाणणारे आहोत, न बदलणारे आहोत, एक आहोत, आनंद रूप आहोत. म्हणजे याच्याहून कशी आहोत आपण? वेगळे आहोत. मग आता याच्याहून जर आपण वेगळे आहोत तर आपण आपल्यावर आलो आता. कशावर आलो आता? आपल्या ज्ञानावर आलो आता. आणि आता आपल्या ज्ञानावर येऊन जर आपण याच्याकडे पाहू लागलो
तर महाराज सांगतात हा विज्ञानात्मक भावो तया विवरिता झाला वावो, मग लागला जो पाहो तो ज्ञान ते तोच. म्हणजे आपण आपलं जर ज्ञान स्वरूप ओळखलं आणि मग जगाकडे जर पाहू लागलो तर जग हे ज्ञानाचा भास आहे. कशाचा भास आहे तो? म्हणून जग हे उत्पन्न झालेलं नाही, उत्पन्न होऊन तुमच्या पुढं येतंय असं नाही. अरे आपलं ज्ञान भासून आपल्याला जग रूपानं दिसतंय. काय काय जेव्हा आपण झोपेत होतो तेव्हा आपण एकटेच झोपलो होतो, पण जेव्हा आपल्याला स्वप्न पडलं तेव्हा स्वप्नातला प्रपंच तिकून येऊन दिसलाय असं नाही, उत्पन्न होऊन दिसलाय असं नाही. आपलं ज्ञान आपल्याला स्वप्न रूपानं अनुभवाला आलं. म्हणून स्वप्नात दुसरं नव्हतं, आपणच आपल्याला काय आलो अनुभवाला आलो. तसं जाग झालो म्हणजे जागृती इकडून अनुभवाला आलेली नाही, कारण आपलं ज्ञान आपल्याला जागृतीच्या रूपानं काय आलं अनुभवाला आलं. म्हणून जागृती नाही तर कोणाचं ज्ञान आहे? आपलं ज्ञान आहे. त्याचं आपण थोडं चिंतन करतोय की आपण डोळ्यांनी काय पाहतो? रूप पाहतो. मग डोळ्याने आपल्याला काय जाणता येतं? रूप जाणता येतं. आता रूप जाणलं, आपण म्हणलो रूप आहे. काय आहे? रूप कोणाला कळालं? आपल्याला कळालं. कशातून कळालं? डोळ्यातून कळालं. मग डोळ्यातून रूपाला तुम्हाला रूप कळालं. मग आता रूप आहे म्हणजे आपण बी आहोत जाणणारे, डोळा बी आहे, रूप बी आहे. मग आहे ना आता रूप आहे तर आहे. पण जेव्हा आपण डोळ्यातून ज्ञान काढलं, शब्दाच्या आकाराचं झालं, मग आता आपण शब्द जाणायलो. मग जेव्हा शब्द जाणायलो तेव्हा रूप आहे का? जेव्हा गंध जाणायलो तेव्हा रूप आहे का? जेव्हा स्पर्श जाणायलो तेव्हा रूप आहे का? मग चार विषय जाणत असताना रूप नाही. मग चार विषय जाणत असताना रूप नाही, आणि जेव्हा आपण डोळ्यानं जाणवलं तेव्हाच काय आहे? रूप आहे. मग रूप जर आहे तर चार विषय जाणत असताना बी रूप असायला पाहिजे होतं. जे आहे ना ते केव्हा बी आहे. मग रूप आहे ना, मग तुम्ही शब्द जाणत असताना सुद्धा रूप आहे असायला पाहिजे होतं. गंध जाणत असताना सुद्धा. मग चार विषय जाणत असताना रूप आहे का? नाही. चार विषय जाणत असताना जर रूप नाही तर रूप जाणत असताना बी रूप नाही, म्हणजे रूप नाही. जसं रूप नाही तसं शब्द सुद्धा नाही, कारण बाकीचे चार विषय जाणत असताना शब्द नाही. तसाच गंध बी नाही, कारण बाकीचे चार विषय जाणत असताना गंधाचं नसणं. एक जाणत असताना चारीचं नसणं, तर मग चारीचं बी काय आहे? नसणंच आहे. मग चार म्हणजे एक जाणत असताना चारीचं नसणं, तर एक जाणत असताना एकाचं बी नसणंच येते. म्हणून सगळ्याचं काय आहे? म्हणून शब्द स्पर्श रूप रस गंध नाही. काय ते नाही ठरले. बरं, आता आधी नाही ठरवले, नंतर अनुभवाला कसे आले काय आले ते पाहू. पण आधी नाही ठरले ना. आता मग रूप तर नाही, शब्द तर नाही, गंध तर अनुभवाला कसं काय आले? काय आलं मग या अनुभवाला? त्याचं कारण सांगतो. आता अगोदर आता जेव्हा शब्द स्पर्श रूप रस गंध नाही ठरले, काय रे जो बोर झाली का? जाऊ दे. सध्या 2-4,000 झालेली, पण ती बी हौशीचं डोक्यात घेते ना. बाकीचं ती इकडं हौशीचं नाही घेत, परमार्थातल्या कल्पनेचं डोक्यात घेते ना ती रिकामा. मला बी काय म्हणत परमार्थ म्हणल्या का?
चला जाऊ द्या, काय विषय चालला आपल्याला, कुणी काढायचे आयुष्य जोडावं लागत त्याशिवाय पर्याय नाही. चला जाऊ द्या, काय चालला आपला विषय. हा ते ज्ञाना म्हणतो ते काही खोटं नाही. चला काय चाललं आपलं चिंतन. शब्द स्पर्श रूप रसगंध नाही. आणि जाणणारा आहे कसा, कारण जाणणारं रूप जाणताना बी आहे, शब्द जाणताना बी आहे, गंध जाणताना बी आहे, रस जाणताना बी. मग रस जाणताना जाणणारा आहे, बाकीचे 4 विषय नाही. म्हणजे प्रत्येक विषय जाणताना जाणणारा आहे, एक विषय जाणताना बाकीचे नाही. म्हणजे जाणणाराचं असणं सगळ्यात आहे. म्हणून जाणणाराला नाही कोण्या तोंडाने म्हणता आता, म्हणून तो आहे. म्हणून जाणणारा खरा आहे. कसा आहे, जाणणारा खरा. मग आता काय झालं, तो जाणणारा जेव्हा डोळ्यात आला, काय झाला आता, वृत्तीद्वारे डोळ्यात आला की आता डोळ्यानं काय केलं, आता जाणणाराचं असणं कुठं आलं, डोळ्यात आलं. आता मग जाणणाराचं असणं डोळ्यात आलं की त्या जाणणाराचं जे असणं आहे ना डोळ्यात आलेलं ते आरूप आहे. कसं आहे, आता जाणणाराचं असणं डोळ्यात आलेलं कसं आहे, ते आरूप आहे. ते डोळ्यात दिसण्यासारखं नाही, पण ते असणं डोळ्यात आलं ना. आता असणं डोळ्यात आल्यावर ते असणं डोळा काही ना काही म्हणून तरी दाखवणार. आता त्याला काय करणार, मग त्या असण्याला काय म्हणून दाखवणार, तो आता रूप म्हणून दाखवणार. म्हणून ते ज्ञानच डोळ्यानं काय दाखवलं, रूप म्हणून दाखवलं. आता मग डोळ्यानं ते असणं रूप म्हणून काहून दाखवलं, ते म्हणेन मी काय दाखवू, आता मला दाखवता येतं काय, फक्त रूपच दाखवता येतं. मग आता काय केलं, म्हणलं ते जाणणं तर आरूप आहे. आता ते जाणणं आरूप आहे, आता ते डोळ्यानं काय केलं, रूप म्हणून भासून दाखवलं. कसं दाखवलं आता ते, म्हणून ज्ञान आरूप आहे, पण ते भासून रूपवान म्हणून दिसलं. मग रूप म्हणजे भासलेलं ज्ञान आणि जाणणारा म्हणजे असलेलं ज्ञान. तसं ज्ञान कानात आलं की ज्ञानाचं असणं कानात आलं का ते असणं ध्वनिरूप नाही, पण मग कानात आल्यावर त्यानं काय केलं, ते ध्वनिरूप म्हणून दाखवलं. आणि कोणाला दाखवलं, ज्ञानालाच दाखवलं. मग ते ज्ञानच त्याला काय म्हणून दिसलं, ध्वनिरूप म्हणून दिसलं. मग आता तिकडून शब्द दिसला, काही ज्ञानच दिसलं, ज्ञानच अनुभवाला आलं कानानं ध्वनिरूप म्हणून. मग आता ते शब्द आहे का ज्ञानच आहे, पण भासलेलं ज्ञान. जाणणारा म्हणजे असलेलं ज्ञान आणि शब्द म्हणजे भासलेलं ज्ञान. म्हणून विषय म्हणजे भासलेलं ज्ञान येते आणि जाणणारा म्हणजे असलेलं ज्ञान. पण हे जाणणारानं ध्यानात नाही घेतलं की आपलं जाणणं इंद्रियात आल्यावर भासून विषयाच्या रूपानं दिसलं, असं ध्यानात न घेतल्यामुळं त्याला वाटलं हे विषय तिकडूनच दिसले का नाही. म्हणून हे जे शब्द स्पर्श रूप रस गंध नाही, ज्ञानाचा काय आहे, भास आहे आणि तुम्ही त्याचे अधिष्ठान आहे. म्हणून त्यानं लक्षात घेतलं की आपलाच काय आहे, भास आहे, आपल्याहून भिन्न नाही. म्हणून हे मीच आहे. काय आहे, म्हणून हा प्रपंच नाही तर ज्ञानाचा काय आहे, भास आहे. म्हणून हा विज्ञान रूप जो आहे ना, हा ज्ञानाचा भास आहे. म्हणून ज्ञानाहून भिन्न नाही. असं जर तो पाहू लागला ना, विवरिता काय करता, हे असं जर विचार करून पाहू लागला ना, अरे ते मला हे ज्ञानाचा काय आहे, भासच आहे, नाही आपल्याहून भिन्न नाही. मग हे पाहायला गेला तर तो म्हणला हे बी मीच आणि मी तर मीच. म्हणजे जाणणारा बी मी आणि जाणण्यात येणारं जग तरी कोण, मीच. पाहू लागला तो ते ज्ञान ते मीच. म्हणजे हे काय आहे, ज्ञानाचा म्हणजे कोण आहे, आता मीच आहे. मीच आहे म्हणजे प्रपंच नाही, प्रपंच नाही म्हणजे दुःख नाही. मग खाली राहिला तो कोण आहे, आता सुखच आहे. तुम्ही म्हणता त्या सुखाचा अनुभव येत नाही, काय येत नाही. पण सुखाचा अनुभव कधी लागतो, दुःख असल्यावर. कधी दुःख असलं तर सुखाचा अनुभव पाहिजे.
आता दुःखच नाही ठरलं, काय नाही ठरलं, मग आता दुःखच नाही ठरलं, खाली राहिलं ते काय आहे. मग आता जर तुम्हाला परमात्मा सुखाच्या अनुभवाची जर अपेक्षा असेल तर अजून प्रपंचाचं दुःख नाही ठरलं नाही असं समजित जाऊ. ते म्हणजे आम्हाला परमात्मा कळला हो आनंद रूप, पण त्या परमात्म्याचं सुख होईन, काय होईन, त्याचा अर्थ तुला हे अजून दुःख नाही हे कळालं नाही. काही नाही कळालं. म्हणून ज्याला दुःख नाही, प्रपंच नाही असं ज्याला कळालं त्याला परमात्मा सुखाच्या अनुभवाची इच्छाही नसते आणि परमात्म्याच्या अनुभवाची इच्छा बी नसते. परमात्मा जो शिल्लक राहिला तो कोण आहे आता, परमात्माच आहे. म्हणून परमात्मा अनुभवाला येणार नाही, अनुभवाची गरजही नाही आणि अनुभवाची इच्छा बी होऊ नये. काय आता परमात्मा अनुभवाला येणार नाही म्हणजे परमात्म्याचं सुख अनुभवाला येणार नाही. त्याचं असणं कोण्या रूपानं अनुभवाला येणार नाही, ते जाणण्या रूपानं अनुभवाला येणार नाही. जाणणे पण अविकल्पित ठरण आणि त्याच्या अनुभवाची गरज बी नाही, गरज बी नाही तर वासना बी होऊ नाही. आणि जर वाटू लागलं की परमात्म्याचा आनंद अनुभवाला येवा, परमात्मा अनुभवाला येवा, तर त्याचा अर्थ याला अजून जग मिथ्या कळालं नाही. म्हणून अजून चिंतन कर म्हणजे तुला कळन. आणि हे एकदा कळालं तर उरला तो अवघा हरी. म्हणून महाराज म्हणतात हा विज्ञानात्मक भाऊ जया विवरता झाला पाहू तरी लागला जो पाहू ते ज्ञान तोच. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा. विठ्ठल 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 विठ्ठल.